या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. थोडं कच्चंबर काय येते आणि हिंदी बोलते जास्त. पण सक्ती नाही पाहिजे याच्यावर. काही लोकांनी बिहारी लोक येतात, भैया लोक येतात. 100 दिवसाची वेळ दिलेली आहे. काही पण नियम लागू करायला लागले ते नाही व्हायला पाहिजे. कायदा काय साधा नाहीये, डायरेक्ट रद्द होणार आहे. सोलापुरात काही प्रॉब्लेम होतात का हो असे? भैया लोकांवर एवढं राग का आहे महाराष्ट्राचा? हे महाराष्ट्र सरकार असं आहे जे रिक्षावरती काय बी मराठीत जरी बोललं त्यांना पुढचं आपल्याला जरा ताकद वाढेल. बोलता. राजस्थान मध्ये जावा हिंदी पाहिजे म्हणता, कर्नाटक मध्ये जावा कन्नड पाहिजे म्हणता. प्रत्येक राज्यामध्ये असे केलं तर बाकी निर्णयाला तुम्ही स्वागत करताय का? तर काही म्हणजे मराठी यायला पाहिजे रिक्षावाल्यांना. इथे मराठी येते बोलायला, येते हिंदी पण येते. आणि कधी अशी अडचण आली का तुम्हाला? नाही काय काही चाललं नाही म्हणून. काही चाललं नाही. सपोर्ट आहे आपला ही मराठी सपोर्ट आहे. याला विरोध पण होतोय पण थोडं कच्चंबर काय येते आणि हिंदी बोलते जास्त. मुंबई पुणे मध्ये आले हिंदी मध्ये बोलते आणि हिंदीचे लोक बोलते पण मराठी हिंदी बोलते पण मराठी बोलते. पण मी हिंदी पण बोलते मराठी पण बोलते, दोन्ही पण आहे. आणि ते बोलायचं काय हरकत नाही म्हणजे मराठीला बोलायला यायला पाहिजे. नाव काय पूर्ण? समीर गिलानी चेक. काका काय वाटतं? काय नाही बघा, आपली राष्ट्रीय भाषा तर हिंदी आहे. सगळ्यांना हिंदी तर येतेच, पण आपण महाराष्ट्रात राहतो म्हणलं तर मराठी पण आपल्याला यायला पाहिजे. कारण पॅसेंजर मराठी बोलणार आला तर आपल्याला मराठी बोलायला यायला पाहिजे. पण सक्ती नाही पाहिजे याच्यावर. सक्ती नाही नाही पाहिजे. कारण ज्याला येत नाही मग ते काय करायचं? आता महाराष्ट्र शासन तर बनता येईल. शासनाने त्यांना वेळ दिली आहे ना, 100 दिवसाची वेळ दिलेली आहे. तुम्हाला माझा येत नसेल तर तुम्ही शिकून घ्या. आरटीओ मध्ये त्यांना व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा लोकांना. बरोबर आहे ना, हे शासनाचं हे पण निर्णय बरोबर आहे. वेळ दिले म्हणलं तर शिकून घ्यायला पाहिजे, पण येत नाही. सोलापुरात काही प्रॉब्लेम होतात का हो असे? आता सध्या तर सोलापुरात काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे भाषेला घेऊन काय म्हणजे समजत नाहीये किंवा ही भाषा बोलतात असे काय? सोलापुरात 90% लोक तर मराठी पण बोलतात, हिंदी पण बोलतात आणि त्यात थोडे कन्नड सुद्धा बोलणार आहेत. असं सोलापुरात काय प्रॉब्लेम नाही. हे जास्त प्रॉब्लेम म्हणलं तर पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये आहे. कारण तिथे युपी बिहारचे लोक आहेत, त्यांना बोलता येत नाही व्यवस्थित मराठी, ते हिंदी बोलतात. युपी बिहारवाले किंवा बाहेरचे जे मराठी बोलता येत नाही ते समज आमच्यावर अन्याय आहे. कारण की भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये असे भाषेचा सक्ती करणे हे चुकीचं आहे, त्यांचं मत आहे. काय वाटतं? आता हे हिंदी तर आता ते खूप वर्षापासून पुण्या मुंबईत राहतात युपी बिहारचे लोक, त्यांना यायला पाहिजे मराठी, पण ते शिकले नाहीत. आता रोज राहणीमानात आपण राहिले की सगळ्यांचं बघून ऐकून बोलता येते आपल्याला. कायदा काय साधा नाहीये, डायरेक्ट रद्द होणार आहे. तुमचा जो उपजीविका चालणार आहे रिक्षाचा, असा कायदा आहे. आता हे न येणारे लोक जर शिकले नाही तर ते अडचणीत येणार आहेत. जर महाराष्ट्र शासन ऍक्शन घेतली तर ते अडचणीत येतील. काका तुमचं नाव काय? किती वर्षापासून आपण रिक्षा चालवताय? 15 वर्ष झालं रिक्षा मारतो. अच्छा, कुठून मारता रिक्षा? आपलं डेली रूट? आपण येत साहेबपूर आसरा. कधी अडचण आली का भाषेची? नाही काय ते अडचण आली आता निर्णय घेतेस. व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे. स्वागत आहे तुमचं. ओके. अच्छा, म्हणजे आता तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना सगळ्यांना मराठी येतं रिक्षा चालका? मराठी आता येण्यात भागच आहे. मराठी आला आता आलीच जरी आलं पुढच्या पिढीला बी सरळ सोपं जाईल. आता जर मराठी लोक तेलुगू बोलतात, कन्नड बोलतात, कुठल्या हिंदी भाषा बोलतात. मग काय लोक आताचे आपण सुरुवात जर केली पुढचं जरा चांगलं होईल. मला तुम्ही सांगा, मराठी सक्ती करणं का गरजेचं पडलं? शासनाला असं का वाटलं की बाबा मराठी कंपल्सरी करायला पाहिजे, नाहीतर नाही बोललं तर गुन्हा दाखल करायला पाहिजे? का वाटलं सरकारला? काय वाटतं? आज सरकारला वाटलं असं काही लोक हिंदी बोलते, कोण मराठी तेलुगू बोलते, कन्नड बोलते. काय कुठं ना कुठं मराठी कमी होत चालली. काही लोकांनी बिहारी लोक येतात, भैया लोक येतात, भैयाच्या भाषेमध्ये बोलतात. आपल्या मराठी भाषा भैया लोकांवर एवढं राग का आहे महाराष्ट्राचा? भैया लोक काय कारण का भैया लोक येते त्यांच्या भाषामध्ये बोलतात, आपल्याला 4 बोलून जातात. मग मराठी भाषेचं काय नियोजन काय आहे? अच्छा, मग आपल्या मराठीत जरी बोललं त्यांना पुढचं आपल्याला जरा ताकद वाढेल. अच्छा काका, रिक्षा कबसे किती दिवसापासून चालवताय? 20 वर्ष झालं. 20 वर्ष झाले. काय समस्या आहेत तुमच्या रिक्षाच्या? सध्याला तर समस्या काही नाही, परंतु काय आहे, हे महाराष्ट्र सरकार असं आहे जे रिक्षावरती काय बी कुठलं पण आणतंय, बोजा टाकतंय. पासिंगचं फी वाढ आणि ते काय नाही, ते आरटीओचे जे नियम आहेत ते नियम न लागणाऱ्या वस्तूवरती नियम लावतंय. आता मोठा निर्णय घेतलाय, डायरेक्ट गुन्हा दाखल होणार आहे. आरटीओ तुमचं जे लायसन्स आहे रद्द होणार आहे. हो बरोबर आहे त्यांचं. आता कसं आहे,
सरकारच्या हिशोबाने हे काही पण नियम लागू करायला लागले, हे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मराठी कंपल्सरी करायला पाहिजे, नकोय? आता समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही असं बोलता, राजस्थानमध्ये जावा हिंदी पाहिजे म्हणता, कर्नाटकमध्ये जावा कन्नड पाहिजे म्हणता. तर मित्रांनो, पाहिलं असेल आपण की सोलापूर शहरातील जे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांनी या शासनाचा जो निर्णय आहे त्याचे स्वागत केलेले आहे. पण काही रिक्षा चालक आहेत जे या मराठी सक्तीला विरोध तर केला नाहीये, पण चान्स द्यायला पाहिजे आणि वेळ द्यायला पाहिजे अशा लोकांना, जे करून मराठी बोलता यायला पाहिजे. आणि त्यांनी जवळजवळ एक जे बिहारी लोक आहेत त्यांच्यावर कुठं ना कुठं एक राग व्यक्त करताना या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. त्याची अपडेट आम्ही देतच आहोत. तुम्ही पाहत आहात सोलापूर कथा. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्ड मध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टँडिंग ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाउ 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.